सरकारने आज मोठा निर्णय घेतलेला असून थेट पूर्णपणे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला आता प्रारंभ केला जाणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून तुमच्या थेट बँक खात्यामध्ये आता हप्त्याची रक्कम ही वर्ग केली जाणार असून तुम्हाला आता काळजी करण्याचं कारण नाहीये। मात्र फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तुम्ही जर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवला तर आम्ही तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी नक्कीच देऊ। तुमच्या जिल्ह्यात नेमका लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो त्याबाबतची आम्ही माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट। आता सर्वात आधी पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची लिस्ट देखील बघणार आहोत। सर्व काय बघण्यासाठी आता फक्त 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। अखेर आता जुलै हप्त्याची प्रतीक्षा माता भगिनींची संपलेली आहे। म्हणजे आता संपलेली आहे म्हणजेच की सरकारनेच आता संपवली आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये। कारण की बहिणी हा मागच्या वेळेसच नाराज झाल्या होत्या का तर त्यांना जूनचा हप्ता खूप उशिरा मिळालेला होता। मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीतून निर्णय जाहीर होता। जुलैच्या हप्त्याची घोषणा आता झालेली आहे। यामध्ये अखेर आता 100% महिलांना हप्ता मिळणार असल्यामुळे महिलांनी देखील आता सरकारचे आभार मानलेले आहेत। या ठिकाणी स्पष्टपणे काय माहिती आलेली आहे बघू शकता। अखेर जुलै हप्ता लवकर देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे। आता कोणत्या क्षणी मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे। 1500 तर काहींना 3000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे। म्हणजे असं नाही की सर्वांना आता 1500 हप्ता मिळणार आहे, काहींना जास्त देखील हप्ता मिळण्याची शक्यता ही बघायला मिळत आहे। म्हणजेच की 3000 रुपये हे माता भगिनींना तुमच्या बँक खात्यात काहींना मिळणार आहेत। मात्र तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी एक काम करा म्हणून अशा सूचना देखील सरकारने दिलेल्या आहेत। मग त्यासाठी कोणतं काम करायचं आहे आपण ते देखील तुम्हाला सांगणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ते काम जर तुम्ही पण पूर्ण केलं तर तुम्हाला डायरेक्ट 1500 ऐवजी 3000 रुपयांचा लाभ मिळेल। मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। तर चला आता सर्व काय आपण जिल्ह्यांची यादी बघूयात। आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाला सरकारने सुरुवात केलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप आता सुरू होऊ शकतं, सर्व काय आपण यादी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची यादी तर आलेली आहे। त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना अर्जंट सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आता ही दिलासा देणारी एक बातमी तर आहेच म्हटलं तरी हरकत नाहीये। तसेच या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे काय सांगितलंय वरती बघा, याद्या आलेल्या आहेत। प्रत्येकाने यादीत आपल्या जिल्ह्याचे नाव तपासा। तुमचा जिल्हा असेल तर कोणत्याही क्षणी पैसे येतील। 13 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा हा येणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता काय माहिती आहे तर याद्या आलेल्या आहेत। आता प्रत्येकाने यादीत आपल्या जिल्ह्याचे नाव तपासा आहे म्हणून सांगितलं आहे। मात्र आता तुम्ही म्हणत असाल आम्ही यादीत कसं नाव तपासा, आम्हाला यादी चेक करता येत नाही, तर काही काळजी करू नका। हा फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे। कारण जे 13 जिल्हे आहेत त्या 13 जिल्ह्यात आता पहिला टप्पा वाटप होणार आहे व यादीमध्ये 13 जिल्ह्यांचं नाव आता सर्वात आधी घेतलेलं आहे। म्हणजे कोणत्या क्षणी सर्वात आधी जुलैचा हप्ता या जिल्ह्यामध्ये आता सुरू करण्यात येणार आहे। मग आता तुम्हाला त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील सांगतो। कोणते 13 जिल्हे आहेत की त्या 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहेत ते आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता आता पहिला टप्पा जो जाहीर केला आहे त्यामध्ये 13 जिल्हे आहेत। तसेच दुसरा टप्पा एक सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्यामध्ये जर विचार केला तर 19 जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत व पुन्हा तिसरा एक टप्पा आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये जेवढे काही जिल्हे पुन्हा शिल्लक आहेत त्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता वाटप केला जाणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। तर एकंदरीत विचार केला तर आता पहिल्या यादीत जर तुमचं नाव आलं तर इकडे बघू शकता पहिल्या यादीत ज्यांचं नाव येईल अशांच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये हे पाठवण्यात येणार आहेत। 1500 रुपये नाही तर 3000 रुपये हप्ता मिळणार आहे। मग तुमचं नाव दुसऱ्या यादीत जर आलं तर इकडे बघा दुसऱ्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांना किती रुपये मिळणार आहेत तर 1500 रुपये मिळणार आहेत। मग आता तुम्ही म्हणत असाल आमचं पण नाव पहिल्या यादीत सरकारने घ्यायला पाहिजे व आम्हाला 3000 द्यायला पाहिजे। मात्र सरकार असं तसं तुमचं नाव घेणार नाहीये। त्यासाठी मग तुम्हाला एक काम करून घ्यावं लागेल। ते काम जसं तुम्ही पूर्ण कराल तसे तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये हप्त्याची रक्कम मिळणार आहे। मग त्यासाठी कोणतं काम करायचे ते आता राहिलेल्या व्हिडिओत आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता पहिल्या यादीत सरकारने त्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांना 3000 रुपयांची रक्कम मिळणारच आहे। मात्र त्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता आतापर्यंत मिळतच नव्हता, ते पात्रच ठरले नव्हते। पण आपण त्यांना एक काम करण्यासाठी सांगितलं, ते काम पूर्ण केलं व त्यांना आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये हे मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला देखील 830 रुपये मिळतील। पहिल्या यादीत तुमचं नाव येईल। सर्व काय फायदा तुमचा हा होणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता 13 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे। आता कोणते 13 जिल्हे आहेत तर चला आता यादी बघूयात।
तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। एकंदरीत जर विचार केला तर काही जिल्ह्यासाठी 100 कोटी, काही जिल्ह्यासाठी 100च्या वर कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी आहे, तर काही जिल्ह्यासाठी 70-80 कोटी रुपये असा निर्णय पहिल्या टप्प्यासाठी सरकारने जाहीर केलेला आहे। यातीलच पहिला जिल्हा हा पात्र ठरलेला आहे, तो म्हणजे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणजेच की लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अशा जिल्ह्याचे म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पैसे आता सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत। या जिल्ह्यात आता कोणत्या क्षणी जुलैचा हप्ता हा वाटप केला जाणार आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमचा जिल्हा आहे का नाही ते पण सांगणार आहे। ज्या जिल्ह्यांची मी नावं सांगत आहे त्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे आता कोणत्या क्षणी येऊन जाणार आहेत। आता ठाणे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर काहींच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये येतील, काहींच्या बँक खात्यात 3000 रुपये येतील। जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहेत त्यांना तर 3000 रुपये मिळतीलच व गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर हे 100% अशांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। त्यामुळे कसली काळजी करण्याचं कारण नाही, कसली चिंता करण्याचं कारण नाहीये, कारण लाडक्या सरकारने लाडक्या बहिणीसाठी आता हे महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर या ठाणे जिल्ह्यामध्ये ही सर्व काही रक्कम जी आहे ती आता पूर्णपणे वाटप केली जाणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका। तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत, अजून पुढील जिल्ह्यांच्या याद्या आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो, आता ठाणे जिल्हा बघितला आहे, अजून आपण पुढच्या जिल्ह्यांची नावे तर बघणारच आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे। इकडे बघू शकता आता पडताळणी सरकारने सुरू केलेली आहे। काही बहिणींना जसा जूनचा हप्ता मिळाला नाही तसा आता जुलैचा देखील हप्ता मिळणार नाहीये। आता काही जणांना असं वाटत होतं की आम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले, इथून पुढचा पण हप्ता मिळून जाईल, काही अडचण येणार नाही। मात्र तुम्ही तसं जर समजत असाल तर तसं समजू नका, कारण कुणाच हप्ता केव्हा बंद होईल ते सांगता येणार नाही। प्रत्येकाने एवढं काम करून ठेवा जेणेकरून तुमचा हप्ता कधीच बंद होणार नाहीये, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते। प्रत्येकाला काय वाटत होतं आम्हाला हप्ता मिळतोय, आम्हाला काहीच होऊ शकत नाही, आमच्याकडे 4 चाकी गाडी नाही, काही नाही। मात्र तशा चुका नाही। आता एक नवीनच निर्णय बघायला मिळत आहे, त्यामुळे त्या गोष्टीचं तुम्ही पालन करणं गरजेचं आहे। अन्यथा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो व तुम्हाला जुलैचे तर पैसे मिळणारच नाहीत, मात्र पुढचे देखील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। त्यासाठी एक काम करून ठेवायचं आहे। ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमचा हप्ता बंद होणार नाही, तुम्हाला पैसे सुरूच राहतील। अन्यथा केव्हा हप्ता बंद होईल ते पण सांगता येणार नाही, कुणाचे हप्ते केव्हा बंद होत आहेत ते कळत नाही। कारण आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये अचानक काही लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे, त्यांचा हप्ता हा बंद केलेला आहे। त्यांना वाटत देखील नव्हतं की आमचा हप्ता बंद होईल असं होईल, मात्र त्यासाठीच आता सर्वात आधी तुम्ही सतर्क राहा। तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ती माहिती देणार आहे, कारण असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाही। त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, ते कोणतं काम करायचं आहे पुढे सांगणारच आहे। तर चला आता उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण बघूयात, कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाला सरकारकडून आता सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे। तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता पैसे थेट आता डीबीटीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। इकडे बघा, डीबीटीच्या माध्यमातून 13 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पूर्णपणे वाटप केला जाणार आहे। इकडे बघा, पूर्णपणे हा वाटप केला जाणार आहे कशा माध्यमातून, तर डीबीटीच्या माध्यमातून हे 13 जिल्हे आता सरकार पूर्णपणे वाटप करणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, डीबीटी अशी प्रक्रिया आहे, तिकडून जसे पैसे सोडण्यात येतील तसे कोणत्या क्षणी काही तासातचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात। त्यामुळे तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाहीये, काहीच आता चिंता करू नका, कारण कोणत्या क्षणी हप्त्याचे पैसे आता या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटपाची तयारी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। तर यामध्ये चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची आपण लिस्ट बघूयात। तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। आता लातूर जिल्ह्याचा देखील आता बहुतांश भाग हा लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला बहुतांश ठिकाणी पैसे मिळणारच आहेत। मात्र एकंदरीत जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आता वाटप केले जाणार आहेत, त्यासाठी लातूर जिल्ह्यात काही बहिणींना एक काम देखील करणं गरजेचं आहे, अन्यथा लाभ मिळणं देखील अवघड होऊ शकतं। ते कोणतं काम आहे पुढे बघूयात। तसेच आता लातूर जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा हा सुरू करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात म्हणजे सर्वात आधी जसे पैसे वाटप सुरू होतील तसे 13 जिल्ह्यात लातूर जिल्ह्याचं नाव आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्वात आधी पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका। पहिल्या टप्प्यामध्ये ही रक्कम पूर्णपणे वाटप केली जाईल। लातूर जिल्ह्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाहीये। काहींना 1500 रुपये मिळणार आहेत, तर काहींचं नाव पहिल्या यादीत जर आलं तर 3000 रुपये हप्ता मिळेल। मात्र मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो, जेणेकरून तुम्हाला पण 3000 रुपये मिळू शकतात। आता सरकारने नवीन निर्णय घेतलेला, एक काम करून घ्यायचं व 3000 रुपये तुम्हाला 100% मिळून जातील। तर आता लातूर जिल्ह्यात देखील हप्ता वाटपाची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून आपल्याला सुरू बघायला मिळत आहे। त्या
त्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। एक महत्त्वाकांक्षी निर्णय तुमच्यासाठी लाडक्या भावांनी आता घेतलेला आहे। तर चला अजून आता कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे हप्ता वाटपाची तयारी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। आता पुढील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढचे देखील जिल्हे जाहीर झालेले आहेत। तर या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो। या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी बघायला मिळत आहेत। तसेच वरती काय लिहिलेलं आहे तर इकडे बघू शकता थोडंसं ते झूम केलेलं आहे। या माहितीकडे लक्ष द्या। इथे बघा 3000 कोटींच्या चेकवर अखेर सही होणार आहे। तर काय लिहिलेलं आहे तर 3000 जो कोटींचा चेक असतो त्यावरती सही होणार आहे व यावेळी 3000 कोटीच नाही तर त्यापेक्षा जास्त रकमेवर सही होण्याची शक्यता आता सांगण्यात येत आहे। म्हणजे आता सही जास्त रक्कम का सरकार जमा करणार आहे त्याचं कारण म्हणजे तुम्हाला इथून पुढे फक्त आता लाडकी बहीण योजनेचाच हप्ता नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये प्रत्येक माता भगिनींना मिळणार आहेत। गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे 100% तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। मग आता त्यासाठी कोणतं काम करायचं आहे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे। लक्ष देऊन फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्ही बघण्याचं काम करा। गॅस सिलेंडरचे 830 रुपये प्रत्येक बहिणीला 100% मिळणार म्हणजे मिळणार। फक्त लक्ष देऊन पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे। तर चला आता आपण बघूयात यामध्ये हे जे 3000 कोटी रुपये आता वाटप केले जाणार आहे त्यामध्ये अजून 13 जिल्ह्यापैकी पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता सुरू करण्यात येणार आहे। आता पुढील जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत त्यामुळे काळजी करू नका। आता 3000 कोटी रुपयांची चेकवरती सही होत आहे म्हटल्यावर तुमच्या खात्यामध्ये 100% आता जुलैचा हप्ता सर्वात आधी येणार आहे। तुमची चिंता ही सरकारने आता मिटवून टाकलेली आहे। तुमची चिंता ही दूर करून टाकलेली आहे। त्यामुळे कुणी असं म्हणू नका की आता जुलैचा हप्ता खूप उशिरा मिळेल आम्हाला आज यायचं नाही उद्या यायचं नाही काही काळजी करू नका। जरी ज्यांच्या खात्यात आज जमा झाला नाही त्यांच्या खात्यात उद्या होईल। जर उद्या जमा झाला नाही तर 4 दिवसाच्या आत 100% बँक खात्यात हप्ता जमा होईल। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका। तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाटप केले जाणार आहे आता ते बघणार आहोत। इथून पुढे जे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा 100% खूप मोठा फायदा होणार आहे। ते म्हणजेच की गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार। पहिल्या आधी त्यांचं नाव आलं तर 3000 रुपये बँक खात्यात येणार। तसेच सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा होणार। अजून एक महत्त्वाचं त्यांच्यासाठी बातमी जर म्हटलं तर 40000 रुपये जे सरकार देणार आहे हे 40000 रुपये देखील लाडक्या बहिणींना तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी झालेला आहे व हा निर्णय पूर्णपणे सरकारने जाहीर केलेला आहे। तर चला आता कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे आता वाटप सुरू होत आहेत। आता उर्वरित जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे परभणी। आता जर विचार केला तर परभणी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात रक्कम ही वाटप केली जाणार आहे। आता परभणी जिल्हा म्हटल्यावर या ठिकाणी देखील सर्वात आधी पैसे वाटपाचं काम पूर्णपणे केलं जातं। आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये देखील 100 कोटींच्या आसपास निधी हा वाटप केला जाणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्कम आता वाटप केली जाणार असून परभणी जिल्ह्यातील माता भगिनींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय परभणी जिल्ह्यातील सर्व माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। पूर्णपणे ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। तर आता जो 100 कोटींच्या आसपासचा निधी आहे तो परभणी जिल्ह्यात वाटप केला जाणार असून यामध्ये काहींना 3000 रुपये मिळतील तर काहींना 1500 रुपये मिळतील। मात्र हे 100% मिळणार आहेत। ही एक सर्वात मोठी खुशखबर व आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता जाहीर झालेला आहे। त्यामुळे कोणीही कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारच्या मार्फत आपल्याला बघायला मिळत आहे। एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी राज्य सरकार आता घेऊन आलेला आहे। तर चला आता परभणी जिल्हा झाला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची देखील लिस्ट बघूया। आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। सर्व योजनांचा लाभ कसा घ्यायचा आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता आपण 2 ते 3 जिल्हे पाहिलेले आहेत। अजून पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट आपल्याला बघायचीच आहे। मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता अखेर आता
जे 40,000 रुपये आहेत ना हे तुम्हाला मिळणार आहेत. या ठिकाणी सांगितलं आहे अखेर 40,000 रुपये वाटपाची पूर्ण तयारी ही सरकारने केलेली आहे. काम लवकर एक करायचं आहे, म्हणजे काम तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून 40,000 रुपये हे तुम्हाला पण मिळवता येतील. 40,000 रुपये मिळवल्यानंतर ही कर्ज तुम्ही जर घेतलं तर तुमच्या मनात असा प्रश्न असेल की हे कर्ज आम्हाला नंतर बँकांना परत द्यावं लागेल. तर तसं काही नाहीये, तुम्हाला परत देण्याची गरज नाहीये. जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे तो हप्ता 40,000 रुपये जोपर्यंत बँकेजवळ जमा होत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळण्याऐवजी सरकार काय करणार, तर तो हप्ता बँकेकडे देणार. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी करण्याची गरज पडणार नाहीये, कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. ही एक तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे 40,000 रुपये कर्ज घेऊन चांगला व्यवसाय सुरू करू शकता. हे 40,000 रुपये मिळतील व नंतर 40,000 रुपयांची रक्कम तुम्ही घेतलेली बँकांना सरकारची लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून देणार आहे. ते रक्कम जर बँकापर्यंत 40,000 रुपये जमा झाली की नंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांना नाही तर पुन्हा नंतर तुम्हाला हे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत. त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण तुमच्यासाठी नाहीये. तर चला आता उर्वरित माहिती आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. तहसीलमध्ये जावं, त्यांच्याशी एकदा संपर्क करून कागदपत्रे काय लागतात ते सांगतील ते गोडे कागदपत्रे तुम्ही जमा करा. तसेच आधार कार्डाची झेरॉक्स जमा करा व गॅस सिलेंडरचं जे बुक असतं ते एक बुक जवळ ठेवा. तसेच गॅस सिलेंडर हा महिलेच्या नावावरती करा, पुरुषाच्या नावावरती असेल तर महिलेच्या नावावरती करा व तिथे जाऊन पूर्णपणे तुम्ही सर्व काय प्रोसेस करून तुम्ही यामध्ये पात्र ठरू शकता. तुम्हाला कसली काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. तसेच अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे, उर्वरित जिल्ह्यांची माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल वरती टाका, व्हिडिओला लाईक करून जिल्हा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.